थँक्यू मजा नेक्स्ट टाइम परत ए सुक्का चिकन भी अच्छा था. या खायला गाईस व्हेज की नॉन व्हेज आहे? नॉनव्हेज आहे भाई. नॉन व्हेज आहे. सुष्मिता मॅडम ना मन खुश केलाय खरं. माधुरी ताई तू काय आणलाय? मी चिकन रस्सा. चिकन रस्सा बघा इथे आहे स्वीट निखिल सर कडून. जी मॉर्निंगची इडली जी आवडली होती सुष्मिता मॅडमची ती खूप छान होती. सुष्मिता मॅडम जेवण झालं आहे. आता जेवण झाल्यानंतर बघू स्वीटमध्ये काय आहे. शिवजत ताई काय आहे? चिकन. ओके ओके टेस्ट करून सांगतो तुला रिव्ह्यू देतो कसं आहे करून. वा 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 वा. गुड आफ्टरनून गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज आता चाललो आहे आम्ही कॅन्टीनमध्ये. कशाला चाललो आहे ते तुम्हाला माहिती पडणार. ब्लॉग बघा. तर गाईज हा माझा नवीन मित्र वेदांत भाऊ. आणि वेदांत भाऊ आहे अकोल्याचा म्हणजे आपलं विदर्भ साईडचा. तर आज आम्हाला ऑफिसकडून नाही म्हणजे टीमकडून सगळ्यांनी नाश्ता आणला आहे. सो लंच ब्रेक पण सगळं त्यांच्याकडूनच राहणार. पण मी काही नाही आणलं आहे. वेदांत भाऊनं पण काही नाही आणलं आहे. वेदांत भाऊचं ॲक्सिडेंटचं होतं प्लॅन पण कॅन्सल होणार असं वाटत आहे. पण आता इडली आहे. सुष्मिता मॅडमने इडली भारी बनवली. सुष्मिता मॅम इडली छान बनवली. मस्त बनवली. नाश्त्याचं काही इश्यूच नाही. नाश्त्याचं नाही जेवणाचं नाही सगळं फिक्स आहे. आता सगळं फिक्स आहे. मी तर काहीच नाही आणलं. मी फक्त राजावानी आलो खासाठी. राजवानी मस्त खायचं. सुष्मिता मॅडमनं मन खुश केलंय खरं. भारी बनवली. रेड चटणी पाहिजे असती. रेड खायला सांबार सांबार सोबत पण चांगलं वाटतं ना. बेस्ट आहे असं चांगलं लागलं. तिखट अशी पण चांगलीच वाटते मला. नाश्ता झाला आहे माझा. मस्त इडली खाल्ली आहे गेस. असं म्हणजे ऑफिसमध्ये सगळ्यांकडून नाश्ता आहे गेस. सगळ्यांना नाश्ता आहे जेवण आहे गेस. सो आता लंच ब्रेकमध्ये भेटू गेस. आता लंच ब्रेकमध्ये भेटू कोणाने काय काय आणलं आहे गेस. नाश्ता झाला आहे. तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो गेस आता मी. तर काही लंच ब्रेक झाला आहे. आता जेवायला आलो आहे आणि सगळ्या टीमनी जेवण आणलं आहे पण मी नाही आणलं आहे. मी जेवण नाही आणलं आहे. आता हँडवॉश करतो आणि जेवण करतो. आणि बघू आज सगळ्यांनी कोणाकोणाने काय काय आणलं आहे जेवण ते दाखवतो तुम्हाला. माधुरी ताई तू काय आणलं आहे? मी चिकन रस्सा. चिकन रस्सा बघा इथे डिश वगैरे लागून आहे काही प्लेट्स वगैरे. आज मज्जा ही मज्जा आहे. या खायला गाईस व्हेज की नॉन व्हेज आहे? नॉनव्हेज आहे भाई. नॉन व्हेज आहे. आणि हा बघा. हां आणि हा आहे चिकन रस्सा. चिकन रस्सा बघा. वा. घ्या मस्त तर्री वगैरे. अरे भाई काय भारी भारी पीस आहे यार. ले मेहनत केली आहे काही. ले रात्रभर जागले वाटते. सरकार क्या लाया तूने? चिकन ग्रेवी. क्या लाया तूने? क्या लाया तूने? चपाती. चपाती लाई ना. टिश्यू पेपर लाय. बघू शकतात ही व्हेज थाली आहे. दाल मखनी पनीरची भाजी. हे काय काय म्हणते राईसचं नाव काय रे? व्हेज पुलाव व्हाईट राईस आणि ओके ओके टेस्ट करून सांगतो तुला रिव्ह्यू देतो कसं आहे करून. वा 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 वा. चला आपण ढाबा खोलू. मी भांडे पुसायला राहतो. भारी भारी. तो माधुरी ताईनं चिकन रस्सा बनवला आहे गाईस. खूप भारी बनवला आहे. चांगला आहे. मजा आहे. माधुरी ताई 5 झाली आहे. प्राजक्ता हे काय आहे? चिकन सुक्का. अच्छा तूने बनाया? ए बाबा चिकन सुक्का. सोनाली ताईनं बनवला आहे चिकन सुक्क. सो आता ते खाऊन बघू कसं आहे. वाह पास हो गई. तेरे को आता है यार बनाते आता है ना.
चिकन लॉलीपॉप या बात. हे राहुल भाऊ कडून आहे चिकन लॉलीपॉप. राहुल भाऊ छान आहे. चिकन लॉलीपॉप तुझ्याकडून आहे. छान आहे. मस्त आहे. माधुरीताई आता काय सांगायचं, तुझी झणझणीत भाजी बनवली आहे ना, खूप भारी बनवली आहे, मला आवडली. मला आपल्या गावाकडचीच आठवण आली ती खाऊन. आणि काही माधुरीताई पण नागपूर साईडची आहे बरोबर ना, पण भाजी खूप भारी बनली. जी मॉर्निंगची इडली जी आवडली होती सुष्मिता मॅडमची, ती खूप छान होती. सुष्मिता मॅडम मॉर्निंगला किती वाजता उठले होते? 5:30ला उठले होते. एवढं कष्ट केले तुम्ही 5:30ला उठून 8:30पर्यंत रेडी. आणि मेन गाईस जी चटणी असते ना, आता काय बोलायचं मी सांगू नाही शकतो गाईस तुम्हाला. मी खाल्लंच तेवढे, मी 4 की 5 खाल्ल्या इडल्या आणि सोबत चटणी 2 वेळा घेतली. पण छान बनवली मॅडम, तुमच्या हाताला चांगली चव आहे मॅडम. नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळं बनवजा, ते खाऊ आपण मग. ठीक आहे, जेवण झालं आहे. आता जेवण झाल्यानंतर बघू स्वीटमध्ये काय आहे. स्वीटमध्ये पण खूप काही डिश आहे बोलतात, आपण टेस्ट करून बघू की कसं राहणार ते. पकड जेवण करता इथं एवढं सगळ्यांना एवढीच हे लागली होती नाही, खूप भूक लागली होती. 2च्या टाईम असतो आमचं जेवण करायचं, पण 3 वाजता आलो आम्ही जेवण करायचं. 1 तासाचा ब्रेक घेतला आहे आता मला. जेवण करायचं आहे. स्वीटमध्ये बघा काय आहे, फूड प्लस हे आहे स्वीट निखिल सर कडून. कसं आहे? वा, निखिल सर लय भारी बनवलं आहे. निखिल सर 1 नंबर. पॉट लंच करायला मजा तर आली, पण कशाची कमतरता वाटत आहे. म्हणजे की अनिशाला नावाची एक मुलगी होती आमच्याकडं, आमच्या प्रोसेसमध्ये होती, खूप चांगली होती. पण आता गेली यार, आता ती काय म्हणू शकतो. गोड होती, चांगली होती, पण गेली. आता गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. बरोबर ना. बघितलं तर अलिशा इकडे आहे. हाय अलिशा. काहीच मजा करत होतो, ती बाजूलाच आहे. ती माझ्याकडे बघत होती म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो. चाललो आता आम्ही खालो. आणि हेलिकॉप्टरसमोर ते झणझणीत भाजी भारी होती, पण मजा आली. नेक्स्ट टाइम. आणि प्राजक्ताची पण बिर्याणी चांगली होती. सुक्का चिकन बी अच्छा था. हा, तू काय बनवलं होतं? पनीर. मी नव्हतं बनवलं, असं ताईनं बनवलं होतं, छान होतं. आणि इडलीवाली मॅडमचं तर काही इश्यूच नाही. अनिशा तू काय बनवलं होतं? हा, कोशिंबीर. अच्छा. मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रेमातच राहू द्या. तर आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.